सर्वांनाच बीटाची कोशिंबीर आवडते असे नाही. बीटात आयर्न असते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे थालीपीठ शाळेच्या डब्यालाही देता येते. पोटभर खाणे होते आणि रंगीत असल्याने छान दिसते. इथे मी एक बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून चांगला किसून घेतलेला आहे. एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. कोथिंबीर बारीक चांगली चिरून घ्यायची आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 4 चमचे मसाला, मीठ चवीनुसार, हिंग किंचित साखर ऑप्शनल आहे, तेल अर्धा चमचा. सगळं मिश्रण हे चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगले मळून घ्यायचे आहे. पीठ चांगला आपला मळून झालेला आहे. तवा चांगला गरम झाल्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून थापण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर करून छोटी छोटी थालीपीठेही थापून घ्यावीत. थालीपीठं चांगली थापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे 3-4 असे होल करून घ्यावे. थालीपीठेही दोन्ही बाजूने चांगले खरपूस भाजून घ्यावी. बीटाचे थालीपीठ कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे सगळे थालीपीठ आपण बनवून घेऊयात. बीटाचे थालीपीठ हे नुसतेही किंवा सॉससोबत एकदम छान लागतात. पौष्टिक आणि टेस्टी बीटाचे थालीपीठ आपले तयार आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.